2014 साली आपल्या भारत देशाला नरेंद्र मोदी साहेबांसारखे पंतप्रधान मिळाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी वाटचाल पाहायला मिळते। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आपल्या भारत देशाची अर्थातच त्याच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। माजी सरपंच चषक 2017 तर त्यांचा देखील उल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे। भारतीय जनता पार्टीच्या या वाटचालीमध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या दोघांचं नाव देखील घेणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा चेहरा अर्थातच प्रमोदजी महाजन विषयी काय सांगावं, भारताचा देखील चेहरा होते ते। तर किरण पवार आणि निशांत माळी सलामीची जोडी मैदानात दाखल होते सावळेश्वर सावळासाठी। स्ट्राइकवर सुपरस्टार फलंदाज रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या फलंदाजाने तसेच खुल्या गटातील क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाने आपल्या फलंदाजीच्या जोरावर सावळेश्वर सावळाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर नेलं, तोच फलंदाज तर गोलंदाजी मार्गवर अक्षय गोलंदाजीसाठी आशीर्वाद मुळेखंड। पहिला चेंडूला उंची दिली, फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला। अपील जोरदार पद्धतीने या ठिकाणी होत आहे, अपील जोरदार पद्धतीने केलंय, अपील पंचांनी फेटाळलं देखील आहे। अपील करणं क्रिकेटमध्ये गरजेचं आहे, अपील केलं नाही तर बाद देण्याचा अधिकार पंचांना देखील नाहीये। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 27 या ठिकाणी लगावला जातोय, अर्थातच अपील या ठिकाणी केलं जात आहे। निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते। तर आम्ही आभारी आहोत या मोठ्या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिली। आमची संपूर्ण समालोचकांची टीम असेल, कुणालजी दाते असतील, प्रसाद भोईर असतील आणि पंडितजी असतील। तर जाऊयात अक्षयकडे पुन्हा एकदा। अक्षयचा हा चेंडू पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय, रिझल्ट सेम आहे, अपील पुन्हा एकदा होत आहे। फर्स्ट वे चेंडू टाकतोय, पॉवर प्लेच्या या षटकामध्ये चेंडूला उंची देतोय, गती कमी करतोय आणि त्याच्या जोरावर जर किरण पवारच्या पहिल्या 2 चेंडूवर तुम्ही पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता आणि तो मात्र गोलंदाजाच्या गतीमुळे ते प्रयत्न उद्ध्वस्त होताना पाहायला मिळत आहेत। अर्थातच गती कमी केली जाते आणि चेंडूला उंची दिली जाते। या दोघांच्याही जोरावर अक्षयने फलंदाज आणि गोलंदाज मधील युद्ध पहिल्या 2 चेंडूंवर जिंकलेलं आहे। तर जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा। अक्षय तर क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजांमधील युद्ध आणि हे युद्ध पहिल्या 2 चेंडूंवर गोलंदाजाने जिंकलेलं आहे। तर पाहूया किरण पवार सारख्या वादळाला रोखणं तर तेवढं सोपं नाही आहे। तर क्रिकेटचा हा खेळ, ज्या क्रिकेटच्या खेळाने मात्र तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय, अर्थातच आपल्या सर्वांचा लाडका खेळ आहे हा क्रिकेटचा खेळ। भारतातील लोकांचा श्वास आहे हा क्रिकेटचा खेळ आणि याच क्रिकेटच्या खेळाचा अर्थातच मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली जाते। अर्थातच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष काही क्षणातच या ठिकाणी, अर्थातच भारतीय जनता पार्टीचे मुंबई शहर अध्यक्ष आणि सन्माननीय विधानसभा सदस्य ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांचं देखील काही क्षणातच या क्रीडा नगरीमध्ये आगमन होईल। तर अक्षय तर गोलंदाजी मार्कवर अक्षय, फलंदाजीसाठी किरण पवार, सावळेश्वर सावळासाठी पुढचा चेंडूला उंची दिली आणि मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न। आता मात्र फलंदाजी लढाई जिंकलाय आणि कुछ 25 मिनिटात आपली 5 षटकं संपली पाहिजे, त्याची नोंद घ्यायची आहे। ग्रामीण क्रिकेट मधील महासत्ता मात्र एक सोनारीच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि किरण पवार नावाचा वादळाची सांगता या ठिकाणी होते। खूप मोठा विकेट मिळतोय। अक्षयच्या फिरकी अस्त्राने किरण पवार घायल झालाय आणि बाद होत चेंडूच्या अस्त्राला येतो। DJ G तर या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून या क्रीडा नगरीमध्ये नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। कुणालजी, या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित होत आहेत नवी मुंबईचे माजी महापौर। खूप कमी वयामध्ये महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला आणि नवी मुंबई सारख्या एका मोठ्या महान
महानगरपालिकेचा महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. काही क्षणातच त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. ललितची आपण वरती यायचंय. ललित कुंभार यांच्याकडून देखील आपण सातत्याने क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं जाते त्यांच्या माध्यमातून. तर योगीजी म्हात्रे फुंडे यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. तर पहिलं षटक सुरू आहे. या पहिल्या षटकात अक्षयने सुरेख गोलंदाजी केली आहे आणि आपल्या गोलंदाजच्या जोरावर एक चौकार जरूर मारला गेला, परंतु 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकले गेले. राकेश कडू आणि मंगेश तांडेल यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर धावसंख्या पाहायला मिळते ते 4 धावा. सुरेख गोलंदाजीचे प्रात्यक्षिक पॉवर प्लेच्या या षटकामध्ये दाखवलं जात आहे. तर विनंती आहे घाई करायची आहे. आपला टाइम या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. अतिशय सुंदर असा क्रीडा सोहळा या सोनारी नगरीमध्ये रंगताना पाहायला मिळतो. गेली 3 रात्र या ठिकाणी क्रिकेटच्या चाहते उपस्थित झाले, क्रिकेटचे नामवंत संघ उपस्थित झाले, ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी रंगताना पाहतोय. नामवंत संघ ग्रामीण क्रिकेटचा थरार या ठिकाणी अनुभवत आहेत आणि प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध होत आहेत या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून. तर फलंदाजीसाठी सज्ज होतो फलंदाज निशांत माळी अक्षय. हा चेंडू बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न, आणखीन एका विकेटचा पतन. आशीर्वाद मुळेखंड ऑन फायर. अक्षयला मिळालेलं आणखीन एक यश. तर बाद होते फलंदाज या ठिकाणी निशांत. दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवण्याचं काम केलं आहे ते गोलंदाज अक्षय याने. तर नवीन फलंदाज मैदानात जात आहे सचिन करंगले. तर प्रफुल्ल केदारी आणि सचिन कुरंगळे फलंदाजीसाठी मैदानात दाखल होत आहेत. सावळेश्वर सावळा संघासाठी अक्षयच्या या गोलंदाजीच्या जोरावर 2 खेळाडू तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळत आहेत. भालचंद्र कडू. तर अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. आतापर्यंत अक्षयची गोलंदाजी जर पाहिली, बॅक टू बॅक 2 विकेट जात आहेत. विकेटचं पतन होत आहे. लगातार 2 विकेट माघारी परत आहेत. हॅट्रिकची संधी मात्र गोलंदाजाला उपलब्ध झालेली आहे. पाहूया हॅट्रिक या ठिकाणी होते का. हॅट्रिक विषयी सांगायचं झालं तर पुन्हा एकदा ते सांगावे असं वाटतंय, कारण चेतन शर्मा यांची हॅट्रिक आपल्याला आठवते. भारतासाठी वन डे क्रिकेटमध्ये विश्वचषकात घेतली होती 1987च्या. आणि हॅट्रिक विषयी सांगायचं झालं तर हरभजन सिंग यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये भारतासाठी पहिली हॅट्रिक घेतली होती 2001च्या ऐतिहासिक अशा कलकत्ता टेस्ट मध्ये. तर पाहूया हॅट्रिक या ठिकाणी घेतोय का हा गोलंदाज, अर्थातच अक्षय मुळेखंडचा. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, हॅट्रिक होते या ठिकाणी. टाळ्यांचा गजर या ठिकाणी होईल. आपलं रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं आणि त्याच अस्त्राने मात्र फलंदाजाला गारात करून टाकलं. विकेट लगातार मिळवतोय, हॅट्रिक या ठिकाणी मिळवतोय आणि या स्पर्धेतील चौथी हॅट्रिक या स्पर्धेतील मिळवण्याचा मान गोलंदाज अक्षयला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी अक्षयची या ठिकाणी झाली. तर हॅट्रिक विषयी आणखी सांगायचं झालं तर इंटरनॅशनल
तर दीपक पाटील साहेब कुक्षेटचे अर्थातच नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. दीपकजी आपल्या या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत. माजी सरपंच चषकामध्ये हॅट्रिक विषयी सांगायचं झालं तर श्रीलंकेच्या नुवान झोईसाच्या नावावर एक विक्रम आहे. टेस्ट क्रिकेट मधील पदार्पणातील पहिले 3 चेंडू हॅट्रिक मध्ये परावर्तित केले होते, परंतु या ठिकाणी अक्षय ज्याने पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक घेतली, तर भारताच्या इरफान पठाणच्या नावावर देखील एक विक्रम आहे टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात हॅट्रिक घेण्याचा. आणि आज मात्र पहिल्या षटकात हॅट्रिक घेतोय तो गोलंदाज अक्षय. 3 खेळाडू माघारी परतलेत आणि संघाची धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती केवळ 4 धावा. गोलंदाजी मार्कवर बदल केला जाईल. उमेश मात्रे गोलंदाजी मार्कवर येतील, तर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील प्रफुल्ल केदारी आणि रितेश मते फलंदाजीसाठी सज्ज होतील. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू बिघट करण्याचा प्रयत्न, हवेत जातो चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट क्रमांक 4 माघारी परततोय की काय, आणि 4 धावांवर 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. ऑन फायर. खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही, आणि तेच आज सावळेश्वर सावळा या बलाढ्य संघाच्या बाबतीत होताना पाहायला मिळत आहे. 4 खेळाडू बाद झालेत आणि 4 धावा धावफलकावर आहे. आता मात्र संघ अडचणीत सापडलाय, आणि विशेष म्हणजे लगातारच्या 4 चेंडूवर 4 खेळाडू माघारी देखील परतलेले आहेत. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाजीसाठी उमेश मात्रे. गोलंदाजी मार्कवर तर फलंदाजीसाठी स्ट्राईकवर जातोय तो रितेश मते. पुढचा चेंडू उसळता पाहायला मिळतोय. आता मात्र शॉर्ट ऑफ गुडनेस स्पॉटवर चेंडूचा टप्पा टाकला, त्या ठिकाणून चेंडूने उसळी घेतली. उसळी घेतल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या जणू काही आटली असं म्हणावं लागेल. धावसंख्या थांबलेली आहे कित्येक वेळ एकाच ठिकाणी. 5 षटकांच्या सामन्यामध्ये एवढा वेळ धावसंख्या थांबणं म्हणजे चांगलं नाहीये, परंतु या ठिकाणी धावसंख्या थांबलेली आहे ती सावळेश्वर सावळा संघाची. केवळ धावा झालेल्या 4, षटक मात्र दुसरं या ठिकाणी सुरू आहे. एक मोठी क्रीडा स्पर्धा, त्या क्रीडा स्पर्धेचं मोल तब्बल प्रथम पारितोषिक 2,22,222 रुपये, तर मॅन ऑफ द सिरीज साठी देण्यात जाणारी बाईक आपण पाहतोय. पुढचा चेंडू आहे, आखूड टप्प्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आणि झेल मात्र या ठिकाणी डायरेक्ट हिट. नीतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, विकेटच होती, आणि ती विकेट या ठिकाणी मित्र मंडळाने सामने ठेवले. माजी महापौर नवी मुंबई महानगरपालिका, तसेच सूरज बाळाराम पाटील नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. या क्रीडा सोहळ्याला भेट देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सागरजी नाईक साहेब यांचं इथे आगमन होतं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा सागरजी नाईक साहेब. आपलं हार्दिक 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 असं स्वागत. या माजी सरपंच चषक 2017 मध्ये त्यांच्याच बरोबर कुक्षेत गावचा ढाण्यावाग म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांचं अतिशय चांगलं कार्य राहिलंय, कुक्षेत गावचे नगरसेवक सूरज बाळाराम पाटील साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. येस अंपायर. तर मान्यवरांची बांधियाळी या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते. खूप लहान वयात महापौर पद नवी मुंबई सारख्या एका मोठ्या महानगरपालिकेचं सागर नाईक साहेबांनी लिहिलं या पेललं. त्यांचं या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. दिवस तर ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. उरण तालुक्यातील एक दैदिप्यमान क्रीडा सोहळा, ग्रामीण क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय, आणि मान्यवरांची बांधियाळी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहते. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये या सोनारी गावामध्ये क्रिकेटचा हा कुंभमेळा भरलेला आहे, आणि या
कुंभमेळ्यासाठी आलेल्या सर्व भाविकांचा अर्थातच क्रिकेटच्या चाहत्यांचं हार्दिक स्वागत. आज तुम्ही पाहू शकाल आमच्या मंचावर सागरजी नाईक साहेब इथे उपस्थित झालेत. सागरजी नाईक साहेबांच्या बाबतीत बोलावं तेवढं कमी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत विकास गंगेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कारण अतिशय कमी वयात म्हणजेच वयाच्या 23व्या वर्षी ज्यांनी नवी मुंबईची सर्वात मोठी महानगरपालिका सांभाळली असं कर्तृत्व आणि निश्चितच त्यांचं नेतृत्व नवी मुंबईला लाभलं याचं निश्चितच आम्हाला देखील भाग्य आहे. कारण त्याच नवी मुंबईचा रहिवासी मी आहे आणि या सागर नाईक साहेबांच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर मागच्याच वर्षी जी महत्त्वपूर्ण घोषणा प्रधानमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून झाली होती त्यामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबईचा निश्चितच 3ऱ्या क्रमांकाच्या स्थानी नंबर लागतो आणि याचं संपूर्ण श्रेय जातं उद्यानाचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांनी सातत्याने विकास घडून आला असे निश्चितच नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सागरजी नाईक साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. सन्माननीय अतिथींचं या ठिकाणी स्वागत होत आहे. या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून प्रत्येक घटकातील समाजातील प्रत्येक घटक या ठिकाणी उपस्थित राहतोय. तर सागर नाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. नवी मुंबईला एक वेगळी दिशा एक वेगळ्या उंचीवर नेणारं हे व्यक्तिमत्व या क्रीडा सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतंय. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. देशातील आदर्श शहरांमध्ये नवी मुंबईचं नाव घेतलं जातं आणि त्या नवी मुंबईच्या विकासामध्ये सागर नाईक साहेबांचा वाटा मोलाचा आहे. त्यांचं या क्रीडा सोहळ्यासाठी या क्रीडा नगरीमध्ये आगमन होतं. हार्दिक असं स्वागत. महेश कडू साहेबांच्या नक्कीच वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी स्पर्धा अर्थातच या सोनारी गावचे माजी सरपंच आणि या स्पर्धेचे आयोजक महेश कडू साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित होते आणि या क्रीडा सहनगरीमध्ये या क्रीडा सोहळ्यासाठी हजारो प्रेक्षकांची गर्दी होताना पाहायला मिळते. तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका खेळ अर्थातच क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी ही गर्दी या ठिकाणी झालेली आहे. मान्यवरांची देखील मांदिवळी या ठिकाणी येताना पाहायला मिळते. परंतु सामना दरम्यानच्या काळात या ठिकाणी सुरू आहे. आशीर्वाद मुळेखंड उरण तालुक्यातील संघ तर दुसऱ्या बाजूला सावळेश्वर सावळा पनवेल तालुक्यातील या संघाबरोबर सामना या ठिकाणी सुरू आहे. सामना मात्र जबरदस्त सुरू आहे कारण धावा झालेल्या आहेत त्या 4 आणि विकेट गेलेल्या आहेत ते 5. असं क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळतं. विकेट जास्त आणि धावा कमी. पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अकूट टप्प्याचा चेंडू अधिक वेगवान पद्धतीने टाकला गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. धावा थांबलेल्या आहेत. एकही सिंगल धाव आलेली नाहीये आणि आतापर्यंत जर पाहिलं 10 चेंडू झाले तर पैकी 9 चेंडू निर्धाव गेलेले आहेत ते आशीर्वाद मुळेखंड संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. 4 धावांवर धावसंख्या थांबलेली आहे. गोलंदाज उमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने एक दैदिप्यमान क्रीडा सोहळा सोनारी गावामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. माजी सरपंच चषक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिझल्ट सेम पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक उसळते चेंडू टाकले जातात. फलंदाजाची टेस्ट घेतली जाते. संघ अडचणीत सापडलाय. फलंदाज द्विधा मनस्थितीत असणार आहे. एकेरी दुहेरी धावा काढायच्या की फटकेबाजी करायची परंतु ते काहीच होताना पाहायला मिळत नाहीये. टप्पा पडतोय आणि चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. बॅक टू बॅक दुसरा आणि निर्धाव षटक या ठिकाणी होत आहे का पाहायचंय. उमेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. हो खोलवर टप्प्याचा हा चेंडू. धाव मात्र या चेंडूवर घेण्याचा प्रयत्न होईल आणि महेश कडू मित्र मंडळाने सामने ठेवले सोनारीला. नाईट मॅचिंगचे आयोजन करून नाव त्याने कमविला. नाईट मॅचिंगचे आयोजन करून नाव त्याने कमविला. येऊन माझी सरपंच चषक सोनारी गावाला. महेश कडू मित्र मंडळाच्या नावाचा डंका तर 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर पाहायला मिळतात सावळेश्वर सावळा संघाच्या. आज मात्र सोनारी गाव महेश कडू साहेबांचं लाजवाब आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मंत्रमुग्ध होत आहे. क्रिकेट रसात न्हावून निघत आहे. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रसात न्हावून निघताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण आपला प्रत्येक खेळाडू आपला या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स दाखवण्यासाठी आतुर झालाय उतावळा झालाय. ग्रामीण क्रिकेटमधील त्यामध्ये आणि कोणतेही आर्थिक पाठबळ न घेता स्वखर्चाने ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. लाजबाब क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय आणि या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून गेली 3 दिवस प्रेक्षकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगलं आयोजन आपण पाहतोय. आयोजनातील व्यावसायिकता पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीची काळजी या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. स्वतः माजी सरपंच महेश कडू साहेब या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती 8 धावा.
विकेट गेलेल्या आहेत त्या 5. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. कधी एखादा संघ नक्कीच कामगिरी उंचावेल आणि सामन्यामध्ये पुन्हा येईल याची काही क्रिकेटच्या खेळात गॅरंटी देता येत नाही. असाच हा खेळ आहे क्रिकेटचा आणि सुरू आहे तो सिद्धिविनायकाच्या सोनारी गावामध्ये. अक्षयचा पुढचा चेंडू अपील केलं गेलं. टप्पा पडतोय, शरीराचा वेध घेतला, पंचांनी अपील फेटाळलं आणि निर्धाव चेंडूची सांगता अजून आणखी एक पाहायला मिळतं. 13 चेंडू झालेत, पैकी 11 चेंडू हे निर्धाव गेलेले आहेत. हे गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे मोळेखंड संघाच्या. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. खूप कमी वेळा असं क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. अलीकडच्या फटाफट क्रिकेटमध्ये 5 षटकांच्या सामन्यामध्ये अक्षयचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला उंची दिली, फ्लाईट दिली, फ्लाईटच्या जोरावर मात्र या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. फलंदाज रितेश मतेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 9 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिली एकेरी धाव या डावातील येताना पाहायला मिळते. संघ अडचणीत जरूर सापडलाय सावळेसर सावळा. तर क्रिकेट म्हणजे हेच असतं, अडचणीतून तुम्हाला बाहेर यावं लागतं आणि आपलं जीवन देखील या क्रिकेटच्या खेळाशी निगडीत आहे. ज्याप्रमाणे आपलं जीवन आहे त्याचप्रमाणे हे जीवन आपलं एक क्रिकेट बनून गेलेलं आहे. पुढचा चेंडू बिग केला जातो, मोठा फटका या ठिकाणी लगावला जातो. फलंदाज रोहित केदारीच्या बॅट मधून निघालेला फटका सीमारेषा बाहेर फटका. तसाच पाटील उर्फ गंपू शेठ विंधणे गावचे यांचं देखील या क्रीडा नगरीत आगमन होतं. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत. माजी सरपंच चषकामध्ये महेश कडू साहेबांच्या माध्यमातून, महेश कडू मित्रमंडळाच्या माध्यमातून आपलं देखील साहेब या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. तर षटकाराने मात्र सामन्यात गणित बदललंय आणि सामना जाऊन पोहोचलाय. 15 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. 15 अंकाचं क्रिकेटमधील महत्व सांगायचं झालं तर 15 मार्च 1877 रोजी पहिली टेस्ट मॅच खेळवली गेली होती. ती मात्र मेलबोर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियामध्ये. परंतु आजचा दिवस जर पाहिला, या आजच्या दिवशी धर्मशालाच्या मैदानामध्ये सामना खेळवला जातोय. पहिली मॅच खेळली होती मेलबोर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियामध्ये आणि आज मात्र धर्मशालाच्या मैदानामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट तब्बल 114 मैदानांवर खेळलं गेलंय आणि आज मात्र भारताचं धर्मशाला हे 114वं मैदान ठरलंय ज्या ठिकाणी टेस्ट मॅच खेळली गेलेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची. तर संघाची धावसंख्या पाहायला मिळते 15. पुढचा चेंडू टप्पा पडतोय, चेंडू गर्रकन गिरकी घेतोय, फलंदाजाची फिरकी घेतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता आणखीन एक निर्धाव चेंडू या डावातील पाहायला मिळतोय. 15 धावांवर धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक मात्र सुरू आहे ते तिसरं अक्षयच्या माध्यमातून. अक्षय राठोड पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते. हवे चेंडू, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि आणखीन एका विकेटचं पतन. विकेट क्रमांक 6 माघारी परततोय. 6 विकेट पंधरा धावा धावफलकावर असताना 6वा विकेट तंबूच्या आश्रयाला जातोय. संघ संकटात सापडला. या संकटातून बाहेर काढणारा एखादा संकट मोचक सावळेश्वर सावळे संघाला लागणार आहे. तर पाहूयात तो कोण बनतोय. अक्षय पवार नवीन फलंदाज मैदानात जातोय रितेश मतेच्या मदतीला. कमी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या गोलंद अक्षय, पुन्हा एकदा अक्षय राठोड, ज्या अक्षय राठोडने आतापर्यंत 4 विकेट मिळवलेल्या आहेत या डावामध्ये सुरेख कामगिरी करतोय. जबरदस्त गोलंदाजी आपल्या फिरकी अस्त्राने घायल करतोय अक्षय. पुन्हा एकदा चेंडूला उंची दिली, विकेट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने मारलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट क्रमांक 5 अक्षय राठोड.
हे आयोजन माजी सरपंच महेश कडू साहेबांचं, महेश कडू मित्रमंडळाचं, कावेरी मित्रमंडळाचं, प्रमोद स्पोर्ट्स सोनारीचं, कडू 11 सोनारीचं, ज्ञानेश्वर माऊली पार्किंग बॉईज आणि गारवाली बीट सोनारी या सर्वांचं आयोजन मन जिंकून घेत आहे. त्याचप्रमाणे मुळेखंड संघाचे गोलंदाज मन जिंकून घेत आहेत. अक्षय राठोडने 2 षटकं टाकली आणि या 2 षटकांमध्ये धावा दिल्या त्या 11 आणि विकेट घेतलेल्या आहेत त्या 5 विकेट तब्बल घेतलेल्या आहेत या ठिकाणी अक्षय राठोडे याने. आणि धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तर अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि किती धावांपर्यंत मजल मारली जाते पाहायचंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला, सर्वाधिक कमी धावांचा जर विचार केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26 धावांवर न्यूझीलंडचा संघ टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वबाद झालाय. वन डे क्रिकेटचा जर विचार केला तर 35 धावांवर झिम्बाब्वे संघ सर्वबाद झालाय आणि T20चा विचार केला तर 39 धावांवर नेदरलँड अर्थातच हॉलंड संघ हा मात्र सर्वबाद झालाय. तर या ठिकाणी 15 धावांवर 7 विकेट पाहायला मिळत आहेत आणि अजूनही 2 षटकं बाकी आहेत. किती धावा बनवल्या जात आहेत सावळेश्वर सावळाकडून आपल्याला पाहायचंय. विश्वजित ठाकूर याचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्याचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणखीन एका विकेटचा पतन, विकेट नंबर नो बॉल. तर ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 24 या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून लगावला जातोय. धाव मिळणार आहे, धावसंख्या पुढे जाईल, 2 धावांनी संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचते आणि फ्री हिट असणार आहे. पाहूया या फ्री हिटचा फायदा घेतला जातोय का. आणखी एक विकेट गमावण्याची संधी निर्माण झाली होती. तर नवीन फलंदाज स्ट्राईकवर हरेश माळी, गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतील अमित. हा चेंडू टप्पा पडतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, निर्धाव चेंडूची सांगता. 17 धावांवर धावसंख्या थांबलेली आहे. 17 अंकाचं महत्व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आपल्या भारताच्या माध्यमातून सांगायचं झालं तर 17 सप्टेंबर 1950 सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस. तर 6व्या सामन्याकडे आपण. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न होतोय, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्याच्या सप्लायने येतोय, 1 धाव पूर्ण केली जाते आणि पुन्हा एकदा नो बॉल पाहायला मिळतोय. नो बॉल या ठिकाणी टाकले जात आहेत. दुसरा नो बॉल ओव्हर स्टेपिंगचा पाहायला मिळतोय. पंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 24 लगावत आहेत या ठिकाणी आणि घाई करायची आहे. धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे योगेश म्हात्रे फुंडे, ज्यांनी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. फुंडे गावासाठी लाजवाब क्रिकेट राहिलेलं आहे त्यांचं आणि त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. सुरेश पाटील साहेबांना विनंती करील आपण सन्मानित करायचंय या ठिकाणी योगेश म्हात्रे यांना या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. या फुंडे गावाचं क्रिकेट संपूर्ण रायगड ग्रामीण मध्ये ज्यांनी नेऊन गेले त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढचा चेंडू शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे की पाहायचंय. धावबाची संधी निर्माण झाली होती परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज अमित याच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. प्रत्येक खेळाडूचा सन्मान होतोय ज्यांनी आपल्या गावासाठी एक कामगिरी केली, आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केले आणि त्या खेळाडूंची ओळख त्यांचं गाव बनलेलं आहे. अशा खेळाडूंचा सन्मान होतोय या ठिकाणी. सन्मान होतोय योगेश म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. दीपक भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक चित्याच्या चपळाईने आणि आता मात्र विकेट क्रमांक 8 या ठिकाणी पडतंय. धन्यवाद. 8 विकेट माघारी पडत आहेत आणि यानंतर सन्मान केला जातोय अशा खेळाडूचा ज्या खेळाडूने
दिगोडे गावचं नाव मात्र आखाती देशापर्यंत नेलं आणि सर्वांना अभिमान वाटावा असं महाराष्ट्रातील नंबर 1 प्रीमियर लीग ज्युनियर प्रीमियर लीग मध्ये यावर्षी सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, सर्वाधिक अर्धशतक, सर्वाधिक झेल, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्व पारितोषिक एकाच खेळाडूने उरण तालुक्यात खेचून आणली. जोरदार टाळ्या त्यासाठी झाल्या पाहिजेत. विश्वजित ठाकूर, उरण क्रिकेटची आन बान शान. तर नक्कीच तेवढ्याच ताकदीच्या मान्यवरांकडून त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. ज्यांनी राजकीय क्षेत्रात खूप मोठी उंची गाठली, नवी मुंबईला उंचीवर नेलं, त्यांच्या हस्ते मात्र विश्वजित ठाकूरचा सन्मान होतोय. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र धावांची कोंडी नक्कीच फोडलेली आहे. 4 धावा. तर चौथं षटक सुरू आहे. संघाची धावसंख्या आता कुठे मात्र आकार घेऊ लागली आहे. 23 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. फलंदाज हरीश माळीच्या माध्यमातून मारला गेलेला हा फटका 8 विकेट माघारी परतल्यानंतर. पुढचा चेंडू पॉइंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होतोय. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने चेंडू तटवला गेला. धावसंख्या संघाची पाहायला मिळते ती 24 धावांवर संघाची धावसंख्या जाते आणि 24 हा अंक जरी आठवला, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण होते. कारण काल मात्र या ठिकाणी ज्युनियर सचिन रमेश तेंडुलकर आले होते. 24 धावा धावफलकावर आहे. 24 एप्रिल 1973 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस आणि लगेचच त्यांनी ठोकलेली 100 शतकं आठवतात. लगेचच त्यांनी खेळलेल्या असंख्य खेळ्या आठवतात आणि तुम्हा आम्हाला 22 ते 23 वर्ष जो आनंद दिलाय तो मात्र लगेचच आठवतो. तर 24 धावा धावफलकावर होत आहेत. पुढचा चेंडू बॅकफुटला जात, चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता. 1 धाव दरम्यानच्या काळात या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल, जाऊन पोहोचते ती 25 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 षटकं संपतायत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 25 धावा. लाजबाब आयोजन आपण पाहतोय. सोनारी नगरी क्रिकेट रसात न्हावून निघताना पाहायला मिळते. माजी सरपंच चषकाच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटचं लाजबाब आयोजन सोनारी नगरीमध्ये, अर्थातच सिद्धिविनायकाची सोनारी नगरी. आज मात्र महेश कडू साहेबांच्या लाजबाब आयोजनाने रंगून जाताना पाहायला मिळते. तमाम क्रिकेटचे चाहते बऱ्याच लांबवरून या ठिकाणी सोनारी गावामध्ये दाखल झालेत क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी. त्या सर्वच क्रिकेट चाहत्यांचं तसेच व्यासपीठावरील मान्यवरांचं हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना असेल नाणेफेकीचा कौल यानंतरच्या मॅचचा होणार आहे. तर जीपी फुंडे वर्सेस दिगोडे, 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील. दिगोडे अर्थातच विश्वजित ठाकूरचा संघ आणि तसेच योगेश म्हात्रे सरांचा संघ असणारा जीपी फुंडे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती नाणेफेकीसाठी यायचंय. तर मी विनंती करील नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक साहेब, आपणास विनंती आहे नाणेफेकीचा कौल या ठिकाणी सत्यम विनंती आपण या ठिकाणी यायचंय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. सागर नाईक साहेबांच्या शुभ हस्ते, ज्यांनी नवी मुंबईला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, भारतातील सर्वाधिक बलाढ्य शहरांमध्ये नेऊन ठेवलं, त्या एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातो. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा दिशा दिली, स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो, चेंडू अडवतोय, 1 धाव मिळेल. नाणेफेकीचा कौल होतोय विश्वजित ठाकूर आणि योगेश म्हात्रे. फुंडे की दिगोडे, कोणी जिंकलाय? फुंडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय कळवायचा आहे. सागर नाईक साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. विश्वजित ठाकूरचा खेळ पाहण्याची संधी यानंतर तुम्हाला मिळणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा इंटरनॅशनल स्टार अर्थातच मॅन फ्रॉम दिगोडे. तर 26 धावा धावफलकावर चाललेत. तर नक्कीच 26 अंकाचं महत्व काय सांगावं. तर उद्या जन्मदिवस आहे ज्यांचा, अर्थातच महेश कडू साहेबांचा जन्मदिवस उद्या असणार आहे 26 तारखेला. तर पुढचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. विकेट क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती 9वी माघारी परतते. तर 9 खेळाडू तंबूच्या आसराला गेले. धावसंख्या झाली ती 26 धावा. सावळेश्वर सावळा संघ मात्र या ठिकाणी अडचणीत सापडलाय.
आणि बराच अडचणी सापडला असं म्हणावं लागेल. शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटचा खेळाडू मैदानात देखील गेलाय. नितीश पुरंगले फलंदाजीसाठी मात्र मैदानात जातोय. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, त्याचं उत्तम उदाहरण आज मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी या मैदानामध्ये सावळेश्वर सावळा सारखा बलाढ्य संघ आज मात्र या ठिकाणी अडचणीत येताना पाहायला मिळतोय. तर पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि षटकार. ह्या धावा टॉनिकच्या स्वरूपात असतील आणि ह्या धावा महत्वाच्या ठरतील. या ठिकाणी धावसंख्या पुढे 6 धावा. मोठा फटका, बिग हिट. समोरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न. धावा येत आहेत आणि या धावा मात्र एनर्जीच्या स्वरूपात असतील, ऊर्जा देणाऱ्या असतील, टॉनिकच्या स्वरूपात असतील. 4 धावा अकराव्या क्रमांकाचा फलंदाज षटकार चौकार मारतो. या फलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. तर किती मोठी बॅटिंग लाईनअप सावळेश्वर सावळा संघाची ते पाहायला मिळते. धाव संख्या पाहायला मिळते ती 36 धावा. शेवटचं षटक आहे. गोलंदाज जुगनू गोलंदाजी मार्कवर आणि चेंडू अजूनही 2 शिल्लक आहेत. धावा 36 झालेल्या आहेत. क्रिकेट पुढचा चेंडू, आणखीन एक मोठा फटका, बिग हिट. बिग 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 हिट. चेंडू जातो षटकार 6 धावांसाठी. तर याला म्हणतात क्रिकेट. या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही आणि तेच मात्र या ठिकाणी 11व्या क्रमांकाच्या खेळाडूने केलेला आहे सावळेश्वर सावळा संघाच्या. धावसंख्या पुढे सरसावली 6 धावांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42. धावसंख्येने आकार घेतलाय. तर 11व्या क्रमांकाचा खेळाडू लगातार 2 षटकार मारतोय. पाहूया षटकार हॅट्रिक मारतो का. तर या क्रिकेटच्या खेळात तर षटकार चौकार आणि षटकार. तर तिसरा षटकार या षटकातील मारतो का पाहायचंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 धावांवर. एका ज्या ठिकाणी फाईट होऊ शकते तिथपर्यंत सावळेश्वर सावळा जाऊन पोहोचला आहे या शेवटच्या जुगनूच्या षटकामध्ये. आशीर्वाद मुळेखंड वर्सेस सामना मात्र सुरू आहे तो सावळेश्वर सावळा. हा चेंडू कव्हरच्या दिशेने लाजवाब फलंदाजी पाहायला मिळतं. फलंदाज नितेश कुरुंगळे आणि या फलंदाजीने काय केलंय, समाधानकारक स्थितीमध्ये आणलं. जेव्हा धावांमध्ये या अगोदर जसकार संघ सामना जिंकला होता 45 मध्ये, तर धावा झाल्या 46-47 धावांची आवश्यकता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदन शिवे साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. माजी सरपंच चषकामध्ये अर्थातच महेश कडू साहेबांच्या माध्यमातून, महेश कडू मित्रमंडळाच्या माध्यमातून साहेब आपलं देखील या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत. तर काही क्षणातच या ठिकाणी मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. तर तसेच त्यांच्या समवेत असंख्य पदाधिकाऱ्यांचं देखील या ठिकाणी आगमन होईल. या क्रीडा नगरीमध्ये आजचा दिवस शेवटची रात्र असणार आहे, परंतु या शेवटच्या रात्रीमध्ये क्रिकेट रसात न्हाऊन निघताना पाहायला मिळते ती सोनारी नगरी. संपूर्ण उरण तालुक्याचं लक्ष, संपूर्ण रायगड क्रिकेटचं लक्ष सोनारी गावाकडे लागलेलं आहे. एका लाजबाब आयोजनाकडे लागलेलं आहे. अर्थातच सरपंच चषक 2017 कडे लागलाय. कोण होईल मानकरी या चषकाचा हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. प्रत्येकाचा मात्र नक्कीच काही ठिकाणी पैसा देखील लागले असतील. कोण जिंकणार, कुणाला बाईक मिळणार, कोण होणार मानकरी 2 लाखाचा, कोण होणार मानकरी 1 लाखाचा. धावसंख्या झालेली आहे ती 46. विजयासाठी 47 धावांची आवश्यकता असणार आहे. तर शेवटच्या फलंदाजाने धावा काढलेल्या आहेत त्या 20 धावा 11व्या नंबरच्या फलंदाजाने काढल्या. तर सन्मानित केलं जात आहे या ठिकाणी नवी मुंबईला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे हे व्यक्तिमत्व.
अर्थातच भारतातील अव्वल शहरांमध्ये नवी मुंबईला ज्यांच्या नेतृत्वाखाली नेलं गेलं, ज्यांच्या महापौर पदाच्या कार्यकालामध्ये नेलं गेलं, अर्थातच सागर नाईक साहेबांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक महेश कडू साहेब यांच्या माध्यमातून केला जातोय. सन्मान त्यांचा या क्रीडा सोहळ्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल, या क्रीडा सोहळ्याची शोभा वाढवल्याबद्दल सन्मानित केलं जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजक महेश कडू साहेबांच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. सागर नाईक साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. माजी महापौर नवी मुंबई महानगरपालिका, टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत करायचं आहे. या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या सोनारी गावचे भाग्य विधाते अर्थातच महेश कडू साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. सागर नाईक साहेबांना नवी मुंबईचे माजी महापौर, नवी मुंबईला भारतातील अव्वल शहरांमध्ये नेणारं तरुण तडफदार व्यक्तिमत्व अर्थातच सागर नाईक साहेब आणि त्याच्या बरोबरीने सूरज बाळाराम पाटील नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका यांचा देखील सन्मान केला जातोय. आयोजक महेश कडू साहेबांच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे आणि सिद्धिविनायकाच्या सोनारीमध्ये गणेशाची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. आमच्या सोनारी गावाला भेट दिली त्याची आठवण त्यांना या ठिकाणी दिली जाते. क्रिकेटचा हा खेळ तर रस्त्यामध्ये 15-95 अल्टो गाडी आहे, ती त्वरित बाजूला घ्यायची याची विनंती आहे. तर कुणाल दाते 15-95 क्रमांकाची अल्टो गाडी विनंती आहे ज्याची कुणाची आहे त्वरित बाजूला घ्यायची आहे. आणि या ठिकाणी मंगेश तांडेल हॅलो माजी उपाध्यक्ष ग्राम सुधारणा मंडळ सोनारी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तर त्यांचा सन्मान या ठिकाणी प्रशांत कडू यांना विनंती आहे सन्मानित करायचं. मंगेशजी तांडेल माजी उपाध्यक्ष ग्राम सुधारणा मंडळ सोनारी यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. तर मी प्रशांतजी कडू आपणास विनंती करील सन्मानित करायचं आहे या ठिकाणी मंगेश तांडेल साहेबांना या क्रीडा सोहळ्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशांतजी सन्मानित करायचं आहे. मंगेश तांडेल साहेबांना या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून उपस्थित राहून शोभा वाढवल्याबद्दल सन्मानित केलं जातं या ठिकाणी. तर मी मात्र काही काळासाठी थांबतोय आणि तुम्हाला घेऊन जातोय कुणालजी दाते नवी मुंबईचा बुलंद आवाज तुर्फेगाव नवी मुंबई यांच्याकडे. पंधरा 15-95 ही गाडी आहे अल्टो, ती आपल्याला गाडी काढायची आहे. आपण पाहू शकाल माजी सरपंच चषक 2017चा आयोजन या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय महेश कडू साहेब यांच्या वतीनं या तिसऱ्या रजनीमध्ये पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत घेऊन चालतो. या मॅचच्या दरम्यान दुसरा सामना या रजनीमधला आपल्या समोर रंगताना 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करत असताना पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन दिशा दिली गलीच्या दरम्यान, धाव मात्र मिळताना दिसत नाही. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना नितेश कुरुंगळे हा गोलंदाज आणि आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना 11व्या नंबरवर येऊन फलंदाज नितीन कुरुंगळे याने मात्र धावा केल्या 20. नितीश कुरुंगळे यावेळेला थोडासा लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू, पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल +1. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात. नियम क्रमांक 25 इथे वापरला जातोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा. परंतु मित्रांनो यंदाच्या हंगामाचा क्रिकेटचा आपण विचार केला तर येणाऱ्या 1 ऑक्टोबर पासून अनेक नियमांमध्ये बदलाव करण्यात येतोय. क्रिकेटच्या माध्यमातून अनेक नियम बदलले जातील 1 ऑक्टोबर 2017 मध्ये क्रिकेटचे. ते नियम मी मात्र निश्चितच या मॅचच्या दरम्यान तुम्हाला सांगेन. परंतु संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 2. तर सर्व ज्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत तुम्ही रस्त्याच्या आजूबाजूला त्या गाड्या आपल्याला काढायच्या आहेत.
चांगला फटका बेमिसाल टायमिंग चेंडू सरळ सीमारेषेच्या पार जातोय आणि हा षटकार महेश कडू मित्र मंडळाने सामने ठेवले सोनालीला नाईट मॅचिंगचे आयोजन करून नाव त्याने कमविला नाईट मॅचिंगचे आयोजन करून नाव त्याने कमविला देऊन माझी सरपंच चषक सोनारी गावाला महेश कडू मित्र मंडळ तर 5 षटकांच्या मॅच मध्ये टार्गेटचा आपण विचार केला तर टार्गेट सेट करण्यात आलाय 47 धावांचा आणि 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जोडी सध्या मैदानामध्ये सलामीची तयार आहे. नितीश यावेळेला तुम्ही पाहू शकाल झेल घेण्याचा प्रयत्न इथे होताना दिसतोय. अपील इथे होताना दिसतंय. पाहू शकाल अंपायर काय इशारा देत आहेत या अपीलवर. तर पंचांचा निर्णय इथे अंतिम असेल याची नोंद घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या आपल्या टीमची. सावळेश्वर सावळे संघ अंपायरचा इशारा आलाय. फलंदाज नॉट आउट. तर फिल्डिंग तुम्हाला लावायचे. संघाची धावसंख्या फलकावर लागली. पहिलं षटक चालू असताना 8 धावा फलकावर लागल्यात. सावळेश्वर सावळा एक दिग्गज संघ आहे. सातत्याने तुम्ही पाहू शकाल बदलापूर पर्यंत ज्यांची वारी राहिली या टेनिस क्रिकेट विश्वाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून दाखवलं. बनवलीची स्पर्धा त्यांनी जिंकली. यंदाच्या सत्रामध्ये अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात तो संघ इथे मात्र खेळताना दिसतोय. आणि यावेळेला गोलंदाजी मार्कवर नितीश कुरंगळे ज्या खेळाडूंनी मात्र 20 धावांची खेळी आपल्या टीमसाठी केली होती आणि तोच खेळाडू गोलंदाजच्या भूमिकेत पाहायला मिळतो. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. 11व्या नंबरवर येऊन 4 चेंडूमध्ये 20 धावांची स्फोटक खेळी. स्ट्राईक रेट 500च्या आसपासचा होता आणि या 20 धावा खूप महत्वपूर्ण ठरल्यात सावळेश्वर सावळे टीमसाठी. पाहू शकाल गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना आपल्या बॉलिंग मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी नितीश आणि समोर फलंदाज उमेश याच्यासाठी पुढचा चेंडू. यावेळेला ऑफ ड्राईव्ह केलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण होताना दिसते. एका धावेवर संघाच्या खात्यात भर पडते आणि संघाची धावसंख्या आकार घेऊन जाऊन पोहोचली 9. आहे विराट कोहलीने देखील 18 नंबरची जर्सी परिधान करूनच क्रिकेटिंग करिअरला सुरुवात केली. परंतु त्यामागचं कारण वेगळं होतं. कारण तुम्ही पाहिलं असेल विराट कोहलीच्या त्या 18 नंबरच्या जर्सी परिधान करण्यामागचं कारण मात्र भावुक आहे. या बॉल नंतर मी तुम्हाला सांगेन. ओव्हर द विकेट याला बॅकफुटला गेलाय. पंच केलाय चेंडू. बॅकवर्ड पॉइंटच्या वरून चेंडू सीमारेषे लगत चाललाय. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र पूर्ण होताना दिसत आहेत. 2 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. तर विराट कोहलीने 18 नंबरची जर्सी घालण्याला सुरुवात केली. 18 डिसेंबर आपण 2006चा विचार केला तर त्यावेळेस त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळेस 18 वर्षाचा विराट कोहली होता. परंतु दुसऱ्याच दिवशी सकाळी ठीक 8:30 वाजता मैदानात जाऊन 90 धावांची रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी खेळी देखील केली. हे क्रिकेटच्या प्रती डेडिकेशन होतं विराटचं आणि तेव्हापासून 18 नंबरची जर्सी घालून विराट कोहली खेळतोय. स्क्वेअर लेग अंपायर नो बॉल इथे घोषित करतायत. अवांतर रूपात भर पडते. उंची जास्त घेतली असा पंचांचा इशारा येतोय. नो बॉलच्या रूपात एक धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21. चंदनशिव साहेब आणि त्यांच्याच बरोबर पाटील साहेब आमच्या मंचावर उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान इथे दिनेश सांडेल यांच्या वतीने केला जाईल. पण पाहू शकाल आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब. 21 धावा इथे फलकावर लागल्यात. 9 बॉलचा इशारा आलाय. फ्री हिटची घोषणा पंचांच्या माध्यमातून केली गेली आणि पाहू शकाल या फ्री हिटवर कसा फटका येतोय. दुसरं षटक 8449 जेन एग्जिट गाड़ी जो है वहां से निकाल दिया जाए उस गाड़ी को, क्योंकि कुछ ही क्षणों में हमारे प्रमुख अतिथि आने वाले हैं. उनकी गाड़ी एंट्री करेगी. धन्यवाद. लेग बायच्या रूपाने या 2 धावा मिळतात फलंदाजांना. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 2च्या बरोबर 23 या आकड्यावर. 23 धावा इथे फलकावर लागल्या. षटक क्रमांक दुसरं इथे संपलं. आता पाहू शकाल
टार्गेट इथे सेट केलं होतं. तब्बल 47 धावांचा आतापर्यंत धावा झाल्या 23 म्हणजे 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये येणाऱ्या 1 ऑक्टोबर पासून अनेक बदलाव तुम्हाला पाहायला मिळतील. MCC मेलबर्न क्रिकेट क्लबच्या माध्यमातून नियमाची अंमलबजावणी केली जाते. ICCच्या माध्यमातून इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या माध्यमातून नियमाची अंमलबजावणी केली जाते. आणि निश्चितच इंग्लंडचे पूर्व कर्णधार आपण जर विचार केला तर माईक बेअरली यांच्या माध्यमातून हे नियम बदलवण्यात आलेले आहेत. एक मीटिंग झाली होती मुंबईमध्ये आणि त्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये मोठा बदलाव येणार आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये 1 ऑक्टोबर पासून एक नियम मात्र फलंदाजच्या फेवरमध्ये जाईल. जर एखाद्या क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट हिट स्टंपवर थ्रो केला आणि खेळाडूचा कुठलाही हिस्सा निश्चितच अंगाचा हिस्सा किंवा बॅट हवेमध्ये जरी क्रीजमध्ये असली परंतु त्या खेळाडूला इथे नाबाद घोषित केलं जाईल. हा नियम येणाऱ्या 1 ऑक्टोबर पासून तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल. अजून जर पाहिलं तर बॅटच्या बाबतीत एक वेगळा नियम तुम्हाला पाहायला मिळेल. येणाऱ्या 1 ऑक्टोबर पासून त्याचा अभाव पाहायला मिळाला. तेवढंच चांगले यष्टीरक्षण यष्टांच्या मागे किरण पवारच्या माध्यमातून. एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 25 फलकावर लागताना दिसते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर हरीश सज्ज होताना. याला बॅकफुटला गेला, दिशा दिली गलीच्या दरम्यान. 1 धाव मात्र मिळते जीवितला. संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना तिसरं आपण पाहू शकाल. पॉवर प्लेची 2 षटकं संपली. पहिलं षटक नितीशने टाकलं, दुसरं षटक किरण पवारने टाकलं. किरण पवारचं षटक थोडंसं मागे ठरलं परंतु पुन्हा एकदा हरीश माळी कमबॅक करेल का हा प्रश्नचिन्ह आहे सर्वच समर्थकांच्या मनात. परंतु समोर आहे जीवित आणि त्याच्याबरोबर खेळणारा खेळाडू सध्या स्ट्रायकिंग एंडला अमित साठी हा चेंडू लाफ करतोय अमित. एलिव्हेशन कमी मिळालं. चेंडू हवेत आहे लॉंग ऑनला. फलंदाज अमितच्या विकेटचं पतन. गडी बाद. सुमधुर संगीत आहे परंतु कोण ठरेल नायक आणि कोण ठरेल खलनायक या मॅचचा येणार काळ सांगेल. कारण तुम्ही पाहिलं असेल ज्या नायकाने ज्या खेळाडूने निश्चित शेवटच्या 4 चेंडूवर 20 धावांची खेळी केली नितेश करंगुळे यांनी मात्र खरोखर या स्पर्धेच्या माध्यमातून विचार केला तर या मॅचचा आतापर्यंतचा नायक आहे. परंतु पाहूया यावेळेला कुठला खेळाडू नायक ठरतोय. तर माजी सरपंच चषक 2017चं आयोजन इथे पाहायला मिळतंय आणि पुन्हा एकदा गोलंदाज हरीश माळी सज्ज होताना दिसेल. हरीश माळी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार होताना राईट टू मूव्ह द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होताना दिसतात. याला बॅकफुटला गेली, दिशा दिली कव्हरच्या दिशेने. 1 धाव मात्र सिंगलच्या रूपाने मिळते. संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावा झाल्यात या सिंगलच्या बदौलत 27. षटक क्रमांक इथे प्रगतीपथावर होतं. 3 षटकाचा खेळ संपला. धावांची संख्या पाहायला मिळते 27. टार्गेट आहे 47 म्हणजे येणारे चेंडू असतील 12 आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्यात अजूनही 20. 12 चेंडू 20 धावा हे समीकरण माजी सरपंच चषक 2017 आयोजक आहेत महेश नरेश कडू साहेब आणि त्यांना निश्चितच 2 होणहार कार्यकर्त्यांची साथ लाभली असे आमचे प्रशांत कडू आणि त्याचबरोबर सुनीलजी कडू यांच्या वतीने या स्पर्धेचं निश्चित एक चांगलं आयोजन करण्यात आलं. इथे उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेचा जो मालिकावीर असेल त्या खेळाडूसाठी बाईक इथे प्रदान केली जाईल. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी बॅट आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी नाईके कंपनीचे शूज इथे दिले जातील. म्हणजेच प्रत्येक खेळाडूचा मोठा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आणि उरण मधली पहिली प्रतियोगिता अशी आपल्याला पाहायला मिळते जी ठीक 7:30 वाजता चालू झाली. कालचा आपण विचार केला तर पहिल्या दिवशी 8:30 वाजता आणि आज देखील 8:20 तर यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 1 रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण आळस इथे दाखवला परंतु इथे मात्र संयमाने 2 धावा पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाजाने ताळमेळ दाखवलं. 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली यावेळेला 29 वर. ज्याप्रमाणे डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफी चॅनल तुम्ही लावता आपल्या घरी, ज्याप्रमाणे हरण आणि चिता यांची दौड असते, हरण मात्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावतो, तसे मात्र हे 2 खेळाडू सध्या मैदानावर धावताना दिसतात आपली विकेट वाचवण्यासाठी. कारण विकेट खूप महत्वाची असेल या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या झाली 29. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर किरण पवार. राईट मोड द विकेट.
त्याला बॅकफुटला गेला, स्लॅश केलाय, चांगला फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे आणि हात चौकार. जीवित मात्रेच्या बॅट मधून हा चौकार येताना दिसतोय. संघाची धावसंख्या या चौकाराने पुढे सरकते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या चौकारा बरोबरच 33 वर. धावा करायच्या आहेत आपण विचार केला तर 47-33 धावा झाल्यात. म्हणजे अजूनही धावा तुम्हाला करायच्या आहेत. 8 चेंडूमध्ये 10 चेंडूमध्ये 14. 10 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण या मॅचच्या दरम्यान. पुन्हा एकदा किरण पवार क्षेत्ररक्षण सजवत असताना जीवित मात्रेच्या बॅट मधून येणारा हा स्क्वेअर कट चेंडू सरळ गेला बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधून 4 धावांसाठी चौकाराच्या दिशेने. याला बॅकफुटला गेला, कव्हरला रूम बनवला, चेंडू सीमारेषा पार फरार. किरणचं खराब षटक आणि इथे मात्र दुसरा बॅक टू बॅक चौकार. थँक्यू. कहा से आया मैं हूं डॉन. इथे मात्र डॉन सारखी फलंदाजी करताना दिसतोय जीवित. आपल्या टीम साठी या अगोदर नायक खलनायक कोण होतं हे सांगण्याचा निश्चितच प्रयत्न केला होता, परंतु यावेळेला जीवित चांगली बॅटिंग करत असताना दिसतोय आपल्या टीम साठी. किरण ओव्हरपिच होता, दिशा दिली, लाफ केला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव मात्र जीवित पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 2च्या बदौलत 39 वर. टार्गेट 47 धावांचं. आतापर्यंत बॉल टाकलेत किरणनी 4. अजूनही 2 चेंडू किरणचे शिल्लक आहेत या ओव्हर मधले आणि मात्र धावा झाल्यात 39. 39 रन 47 धावांचा पाठलाग. 8 धावा करायच्या आहेत 8 बॉल मध्ये. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, त्रिफळा उद्ध्वस्त होताना दिसतोय. फलंदाज इथे मात्र बाद होताना दिसतोय. आणखी एका विकेटचा बदल, चौथा गडी बाद. धन्यवाद. तर क्रिकेटच्या येणाऱ्या बदलाच्या एक प्रकार मात्र क्रिकेटमधून बाद होण्याचा कमी झालाय. त्याला म्हटलं जातं हँडलिंग द बॉल. कारण एखाद्या खेळाडूने जर स्टंपच्या मधोमध येणारा बॉल जर हाताने अडवला तर मात्र त्याला हँडलिंग द बॉल म्हटलं जायचं. आणि अशा प्रकारे अनेक फलंदाज बाद झालेत क्रिकेटमध्ये, परंतु ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड या नियमामध्ये हँडलिंग द बॉल काउंट केलं जाईल आणि अशा प्रकारे फलंदाज फक्त 9च प्रकारे येणाऱ्या कालखंडामध्ये बाद घोषित केला जाईल. संघाची धावसंख्या 39 39 धावा फलकावर लागतात. टार्गेट आहे 47 धावांचं. म्हणजे अजूनही विचार केला तर 7 चेंडूमध्ये 8 धावा करायच्या आहेत. 7 बॉल 8 रन. पण पाहू शकाल कुक्षित गावचे कार्यसम्राट नगरसेवक सुरेश बाळाराम पाटील साहेब, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सागरजी नाईक साहेब, त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीगचे सर्व कमिशनर दीपक पाटील साहेब, अक्षय पाटील साहेब, समाजसेवक नेरूळ गावचे, त्याचबरोबर सर्वच मान्यवर नुपेश साहेब देखील उपस्थित झालेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, आखो टप्प्याचा चेंडू, षटक समाप्तीची घोषणा इथे मात्र केली जाते. षटक क्रमांक 4 संपलंय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 39. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये अजूनही धावा करायच्या आहेत 8. 6 गेंदे 8 रन. 6 चेंडू आणि 8 रन असं समीकरण पाहायला मिळेल या मॅचच्या दरम्यान. महत्वपूर्ण मॅच आहे आणि आणखीन एक बदलाव क्रिकेटमध्ये झालाय ती म्हणजे बॅटची साईज. मी मगाशीच बॅटच्या बाबतीत उल्लेख केला होता, कारण यावेळेला बॅटची जाडी बदलवली गेली आयसीसीच्या माध्यमातून. 67 मिलीमीटरची बॅटची जाडी वापरू शकतात यानंतर फलंदाजी करताना फलंदाज. परंतु आपण विचार केला तर 85 मिलीमीटरची बॅट आहे सध्या डेव्हिड वॉर्नरची. म्हणजेच 1 ऑक्टोबर पासून डेव्हिड वॉर्नर ती बॅट घेऊन मैदानामध्ये कधीच आपल्याला पाहायला मिळणार नाही. 1 ऑक्टोबर पासून डेव्हिड वॉर्नरची बॅट मात्र क्रिकेट पासून कालबाह्य होईल आणि त्यानंतर मात्र त्याला 67 मिलीमीटरची बॅट बनावी लागेल. ज्या बॅटची जाडी 67 मिलीमीटर असेल. सावरकर गावचे सरपंच सचिन घरत साहेब आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य महेश घरत साहेब यांना विनंती आहे, आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आतापर्यंत 39 धावा इथे फलकावर लागतात. 6 चेंडू आणि आवश्यकता असेल अजूनही 8 धावांची. 6 चेंडू 8 धावा हे समीकरण या मॅचच्या दरम्यान.
आणि संपूर्ण प्रेक्षकमय वातावरण तुम्ही पाहू शकाल. समोर आमच्या मंचाच्या समोर जे प्रेक्षक आहेत थोडंसं बाजूला व्हा, मान्यवरांना सामना पाहू द्या. सर्वांनाच विनंती असेल आयोजकांच्या वतीने सर्वांचंच हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज आपण पाहू शकाल या सोनारी नगरीमध्ये तमाम क्रीडा रसिक क्रिकेटचा थरार पाहण्यासाठी ते उपस्थित झालेत. अनेक स्पर्धा सध्या पाहायला मिळतात. जासीमध्ये देखील स्पर्धा रंगताना दिसते, परंतु खूप मोठी गर्दी सध्या या सिद्धिविनायकाचं प्रतिष्ठान असलेल्या मैदानामध्ये या सोनारी गावामध्ये तुम्ही पाहू शकाल. सध्या खूप मोठी गर्दी पाहायला मिळतात. प्रेक्षक खूप गर्दी आहेत, म्हणूनच क्रिकेटमध्ये एवढी गर्दी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आतापर्यंत 39, 6 चेंडू 8 धावा हे समीकरण. गोलंदाज निशांत माळी बॉलिंग मार्कवर तयार आहे. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला गेला, दिशा दिली पॉइंटच्या दरम्यान, सिंगल मिळेल फलंदाजाला. स्ट्रायकिंग एंडला येतोय फलंदाज या वेळेला भालचंद्र. या भालचंद्रकडे मोठा अनुभव आहे. मगाशीच यांचा सन्मान देखील इथे झाला होता या स्टेजवर. म्हणजे प्रत्येक खेळाडूचा सन्मान या मंचावर इथे झालाय. भाई या नावाने सातत्याने ओळखलं जातं या खेळाडूला आणि निश्चितच भाईप्रमाणे इथे खेळ करावा लागेल. ज्याप्रमाणे नाव आहे भालचंद्र यांचं आणि त्याच नावाप्रमाणे ते खेळ दाखवावा लागेल. सध्या आवश्यकता आहे टीमला आणि संकटमोचक पारी खेळावी लागेल या सिद्धिविनायक नगरीमध्ये सोनारी गावामध्ये भाई यांना. ओव्हर द विकेट. यावेळेला चांगली लाईन अचूक टप्पा पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर निर्माण करेल भाईवर. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर निर्माण करेल आशीर्वाद मुळेखंड संघावर आणि प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र मैदानामध्ये काहीतरी वेगळी कलात्मकता पाहायला मिळताना दिसेल. कारण सातत्याने रणनीती आखली जाते प्रत्येक डॉट बॉलची. प्रत्येक डॉट बॉल बॅकफुटवर घेऊन जाईल आशीर्वाद मुळेखंड संघाला. संघाची धावसंख्या 40, येणारे बॉल असतील 4. 4 बॉलमध्ये धावा करायच्या अजूनही 7. 4 बॉल 7 रन. ओव्हर द विकेट. याला बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे मात्र व्हाईट बॉल आलाय. संजीवनी देणारा हा व्हाईट बॉल असेल आशीर्वाद मुळेखंड संघाला. एक धाव संघाच्या खात्यात जाते. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर साहेब सावरकर गावचे देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या आतापर्यंत 41. व्हाईट बॉल टाकला इथे गोलंदाज निशांत माळी याने. निशांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर खेळण्यासाठी भाई सज्ज होताना दिसत आहेत. ओव्हर द विकेट. यावेळेला वेगवान चेंडू पंचाकडे अपील केली. अपील मध्ये उत्साहात पहिलेच आपल्याला पाहायला मिळालं तर माहिती होतं फलंदाज बाद आहे आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. फलंदाज पायचीच्या रूपात LBW. फलंदाज मात्र बाद. भाई जरा किसमे कितना है दम. इथे मात्र दम दाखवावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. निश्चितच उरण विभागातल्या संघाला आणि जर आपण पाहिलं तर आशीर्वाद मुळेखंड संघाला. परंतु तोच दम दाखवावा लागेल. रसायनीवरून आम्ही इथे का आलो, ही स्पर्धा गाजवण्यासाठी आम्ही का आमचं इथे आगमन झालं, आम्ही बदलापूर पर्यंत जाऊन कशा प्रकारे खेळ दाखवला हे सिद्ध करायचं. इथे मात्र फलंदाजी करत असताना एका इकडे आपण विचार केला तर मुळेखंड संघाला, परंतु इथे मात्र सिद्ध करायचंय यावेळेला त्यांची क्षमता. जर विचार केला तर सावळेश्वर सावळे संघाला. येणारे चेंडू असतील 3 आणि 3 चेंडूमध्ये अजूनही धावा करायच्या 6. 3 बॉल 6 धावांची आवश्यकता असेल या मॅचच्या दरम्यान. 3 चेंडू आणि 6 रन. हाय व्होल्टेज मॅच. प्रेक्षकांचं निश्चितच मनोरंजन करणारी मॅच. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. उत्कंठा शिगेला पोहोचवणारी मॅच. अंगावर शहारे आणणारी मॅच आपल्या समोर रंगताना दिसते. 3 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संतोष. तुम्ही पाहू शकाल नॉन स्ट्राइक एंडला खेळण्यासाठी सज्ज होतात फलंदाज पप्प्या. संतोष आणि पप्प्या ही जोडी मात्र मैदानामध्ये असताना पूर्णपणे भवितव्य असेल निशांत माळीच्या खांद्यावर. येणारे चेंडू असतील 3 आणि 3 चेंडूमध्ये धावा करायच्या 6. प्रेक्षक मात्र स्तब्ध आहेत आपल्या जागेवर. कुठलीही खाणाखूण प्रेक्षकांच्या माध्यमातून नाहीये. प्रेक्षकांना मॅच आवडते. तुम्ही पाहू शकाल 3 चेंडू आणि 6 धावा. ओव्हर द विकेट. याला बॅकफुटला गेला, दिशा दिली. गलीच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाही. एक धाव संघाच्या खात्यात. येणारे 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 रन. थोड्याच वेळात या मंचावर तुम्ही पाहू शकाल आमदार ऍडव्होकेट श्री आशिषजी शेलार साहेब यांचं आगमन होईल. त्यांच्याच बरोबर महेश शेठ बालदी साहेब विश्वस्त जैन पिढीचे, त्याचबरोबर प्रशांत शेठ ठाकूर आमदार पनवेल विधानसभा मतदारसंघाचे. तर येणारे चेंडू असतील
टॉसच्या भरोश्यावर 4 धावा जरी पूर्ण केल्या आशीर्वाद मुळेखंड संघाने तरी हा सामना जिंकू शकतो. चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 चेंडूमध्ये धावा करायच्या 5. निर्णायक विजयासाठी 2 बॉल 5 रन, परंतु चौकार जरी मारला तरी आशीर्वाद संघ इथे मात्र जिंकू शकतो. पाहूया आशीर्वाद संघाच्या दिशेने आहे का, आशीर्वाद टीमच्या डोक्यावर आहे का. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सावळे संघाचा गोलंदाज तयार होताना निशांत माळी ओव्हर द विकेट. निशांत यावेळेला मोठा फटका होता. चेंडू पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. किरण पवार थ्रो खराब आहे, 2 धावा कंप्लीट, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा. 3 धावा पूर्ण. मी मगाशीच म्हटलं होतं कोण होईल या मॅचचा नायक, कोण होईल खलनायक, हे मी सांगणं टाळेन, परंतु या बॉल नंतर मात्र मॅच मध्ये कलाटणी येते. 1 चेंडू आणि 2 धावा, 1 बॉल 2 रन, 1 काढली तरी सामना जिंकू शकतो आशीर्वाद मुलेखंड संघ, परंतु याच बॉलवर जर विकेट मिळवली तर सामना मात्र जिंकेल इथे मात्र सावळे संघ. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांचं मनोरंजन होणारा सामना, पैसा वसूल मॅच. जे प्रेक्षक युट्यूबला ऐकतात त्यांचं हार्दिक स्वागत, जे प्रेक्षक लांबवरून आलेत, रसायनीवरून आलेत हा सामना पाहण्यासाठी त्यांचं हार्दिक स्वागत. मुंबई, ठाणे त्याचबरोबर नवी मुंबईचे देखील प्रेक्षक या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. आपण पाहू शकाल ही स्पर्धा US पर्यंत जाऊन पोहोचली. आखाती देशामध्ये अनेक प्रेक्षक आम्हाला ऐकतायत. तुम्हा सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. 198 देशापर्यंत इंडिया क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. 1 बॉल 1 रन, खूप चांगली मॅच. एकाकडे आपण जर विचार केला मैदानामध्ये तापमान वाढताना दिसते, प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयाचे ठोके वाढताना दिसत आहेत. 1 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. निर्णायक विजयासाठी 2 धावा, परंतु 1 धाव काढली तरी सामना जिंकू शकतो इथे आशीर्वाद मुळेखंड संघ. मी मगाशीच म्हटलं पाहूया आशीर्वाद आहे का, आशीर्वाद टीमच्या डोक्यावर हा सांगणारा हा 1 चेंडू 1 बॉल 1 रन. तर सामना संपल्यानंतर दोन्ही टीमला एक ताकीद देण्यात येते, कुठल्याही प्रेक्षकाने मैदानामध्ये जायचं नाहीये, प्लेयरनी देखील मैदानामध्ये जायचं नाहीये. जल्लोष चालू ठेवा मैदानाच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर तुम्ही जल्लोष करू शकता, मैदानामध्ये कोणीही जाणार नाही. दुसरी मॅच लगेच चालू होईल. सावळे टीम तयार आहे, गोलंदाज तयार होतील. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल ज्यावेळेस गोलंदाज गोलंदाजी करेल एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण तुमचं मनोरंजन झालं. या स्पर्धेमध्ये पैसा वसूल करणारी मॅच इथे मात्र ठरली. 1 बॉल 1 रन, निर्णायक विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणाची सजावट, रिदम तोडू नका, फिल्डिंग लावून घ्या. अंपायर तुम्ही देखील ताकीद द्या. यस, अंपायरच्या कडे सल्ला मसलत तुम्ही करू शकता. त्या गोष्टीच्या बाबतीत निर्धाव चेंडू मागच्या दिशेने गेला, त्यानंतर काय निर्णय असेल त्या अंपायरच्या बाबतीत तुम्ही सल्ला मसलत करा. तर सामन्याला इथे सुरुवात. पुन्हा एकदा 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सर्व क्षेत्ररक्षक आतमध्ये, मिड ऑन तैनात आहे, सिली मिड ऑफ तैनात आहे, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तुम्ही पाहू शकाल सिली पॉइंट समोर बोलवण्यात आलाय, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक लगवण्यात आलाय, ऑन साइडचं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन मिड विकेट तैनात आहे. हे सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या थोडेसे पुढे बोलवण्यात आलेत. 2 ते 4 यार्ड त्यांना पुढे सांगण्यात आलंय की तुम्ही पुढे या. एखादा जर चिप शॉट मैदानात लागला तर एकदा जोरदार टाळे या बॉलसाठी. 1 बॉल 1 रन. आणि यावेळेला पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल. अवांतर रूपात तिथे मात्र 1 रन मिळते आशीर्वाद मुळेखंड संघाला आणि इथे मात्र सामना जिंकला जाताना दिसतोय. निर्णायक विजयासाठी 1 रनची अजूनही आवश्यकता आहे. सामना सोडू नका सावळे संघ. मला वाटतंय व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि सामना इथे जिंकलाय आशीर्वाद मुळेखंड संघाने. एकदा जोरदार टाळ्या आशीर्वाद मुळेखंड संघासाठी. वेलकम आशीर्वाद मुळेखंड टीम.